हिळा पिळा जावो आणि बळीच राज्य येवो, असं ज्या बळीराजाबद्दल गेल्या 5000 वर्षापासून बोललं जात आहे, त्या बळीराजाला मी प्रथम वंदन करतो. आणि हे बळीचं राज्य यावं म्हणून ज्या अनेक बहुजन महामानवांनी त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे, असे चारवाक बुद्ध, छत्रपती शिवराय, फुले शाहू, बाबासाहेब, मान्यवर VP सिंगजी, काशीरामजी, या सर्व सावित्रीबाई, रमाई, अहिल्याबाई, या सर्व बहुजन महामानवांच्या विचारसरणीला मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक तात्यासाहेब मालपाटराव फुले सत्यशोधक विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू, खरं म्हणजे कुलपतीच म्हणायला पाहिजे, कुलपती. आणि विद्यापीठ म्हटलं की कुलगुरू आणि कुलपती या दोन गोष्टी तर तुम्ही मात्र कुलपती डॉक्टर गोरे साहेब आणि कुलगुरू म्हणून विलासरावांना सांगायला लागेल. तर आणि आपण सर्व उपस्थित OBC मित्रांनो, मैत्रिणींनो, मी भावांना बहिणी याच्यासाठी नाही म्हटलं की इथे एक जण अशी व्यक्ती आहे की ती बहिणीमध्ये नाही मोडत. आते बहीण, मामे बहीण, काहीच नाही, मामे मी राहतेली नाहीये. तर आज मंडल दिनाच्या निमित्ताने मंडल आयोगावर आणि एकूणच OBC चळवळीवर आपण आज चिंतन केलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे आणि नंतर मग त्याच्यातून बोध घेऊन पुढे आपण नवीन काय कार्यक्रम आखला पाहिजे आणि तो कसा कार्यक्रम अंमलात आणला पाहिजे या बाबतीमध्ये आपण चिंतन करायचं आहे. आणि आपल्याजवळ फक्त 1 तास आहे, कारण 1 तासानंतर पुन्हा माझं दुसरं व्याख्यान ऑनलाईन फेसबुकवर आणि ट्विटर आणि यूट्यूबवर 8:30 पासून सुरू होणार आहे. आणि त्याचे संयोजक आहेत OBC ब्रिगेड परभणी. ऑनलाईन व्याख्यानाचा एक फायदा असा झाला कोरोनाच्या काळात की समोर एकही व्यक्ती श्रोता नसताना मी जेव्हा ऑनलाईन व्याख्यान देत होतो त्याही काळात आणि आताही, तर किमान 5000 लोक ऑनलाईन जोडले जात होते की जे समोर बसून ऐकू शकत नव्हते, परंतु कानाला मोबाईल लावून ऐकू शकत होते आणि पाहू शकत होते. आज तशी सवय अनेक जणांना पडली आणि समोर 10 लोक जरी जमलेले असले, 5 लोक जरी जमलेले असले, तरी आजही माझं व्याख्यान जर ऑनलाईन झालं तर कमीत कमी 5,00,000 लोक जोडले जातात. तर हा एक फायदा आपल्या टेक्नॉलॉजीच्या नवीनच्या संदर्भामध्ये झालेला आहे आणि त्याचा चांगला उपयोग गेल्या 4-5 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर जनजागृतीच्या दृष्टीने झालेला आहे. कारण कोरोनाच्याच काळामध्ये हिंदीचे जे चॅनल होते, वेब पोर्टल चॅनल ज्याला आपण म्हणतो, तर त्या हिंदी चॅनलवाल्यांनी सुद्धा माझी व्याख्यानं आयोजित केली आणि UP, MP, गुजरात आणि पश्चिम बंगालपर्यंत मला व्याख्यानानंतर फोन येत होते. त्यावरून ही जनजागृती किती व्यापक झालेली आहे, किती वेगाने झालेली आहे याची कल्पना आपल्याला आहे. तर मुख्यतः मंडल आयोग आणि OBC चळवळीचं चिंतन मंथन करताना आपल्याला 3 कालावधी आपल्यासमोर उभे राहतात. पहिला कालावधी जो आहे तो स्वातंत्र्यानंतरचा कालेकर आयोगाचा कालावधी, दुसरा कालावधी आहे मंडल आयोगाचा कालावधी आणि तिसरा कालावधी आहे OBC जनगणनेचा कालावधी. 3 कालावधी, कालेकर आयोग, मंडल आयोग आणि OBC जनगणना, हे 3 कालावधीमध्ये आपली OBC चळवळ आज या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. पहिला टप्पा जो होता कालेकरचा स्वातंत्र्यानंतरचा, तर स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर या देशामध्ये जे कोणी सत्ताधारी झाले काँग्रेसच्या नावाने, ते ब्राह्मणवादीच होते. त्यांचं नियंत्रण जे आहे ते ब्राह्मणवाद्यांकडेच होतं आणि म्हणून त्यांना सगळ्यात मोठी जी चिंता सतावत होती स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना, ती कोणती चिंता सतावत होती हे जर आपल्याला शोधायचं असेल, कारण
जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा समाज जेव्हा सत्तेवर बसतो, तर सत्तेवर बसताना पहिला विचार त्याच्या डोक्यात हा येतो की ही आपली सत्तेची खुर्ची खेचणार कोण आहे, खेचणार कोण आहे, सत्ता कशी राबवायची, कोणासाठी राबवायची, हे नंतरचे प्रश्न. पहिला विचार त्याच्या डोक्यात खुर्चीवर बसताना हा येतो की ही खुर्ची माझी कोण खेचणार आहे आणि कोण माझ्यापासून हिसकून घेणार आहे. हे सगळ्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिला गुणधर्म आहे. पहिला गुणधर्म म्हणजे त्याला खुर्ची मिळाल्याचा आनंद किती आणि भावी काळात आपली खुर्ची कुणीतरी काढून गेली याचा दुःख किती, हे जर आपण बघितलं तर त्या खुर्ची मिळाल्याच्या आनंदापेक्षा उद्याच्या खुर्ची जाण्याच्या दुःखाचं त्याच्यावर जास्त सावट असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून जगातले सगळे सत्ताधारी, मग ते लोकशाहीवादी असो, हुकुमशाहीवादी असो, कम्युनिस्ट असो, आणखी समाजवादी असो, या सगळ्यांच्या डोक्यामध्ये हा पहिला प्रश्न असतो की माझी खुर्ची कोण खेचणार आहे उद्याच्या काळामध्ये आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा याची तो पहिल्यांदा तजवीज करतो. आणि ते सत्तेचा उपयोग करून ती तजवीज करतो की भावी शत्रूला कसं नियंत्रित करायचं किंवा कसं निस्तराभूत करायचं आणि मग मित्रांसाठी कशी सत्ता राबवायची यानंतरचा विषय. तर स्वातंत्र्यानंतर जी काही ब्राह्मणी शक्ती काँग्रेसच्या नावाने भारताच्या केंद्रामध्ये दिल्लीमध्ये सत्तेत बसली, तर त्यावेळेस अगदी प्रायोरिटीने पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पहिला ठराव जर कोणता आला असेल तर तो ओबीसीच्या संदर्भात. म्हणजे ओबीसींना किती महत्व आहे या देशामध्ये याची आपल्याला कल्पना आहे. लक्षात घ्या, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता तेव्हा ही या देशाची सत्ता इंग्रजांकडून ही राजकीय सत्ता ही ब्राह्मणवाद्यांच्या झोळीत जाऊन पडणार होती. आणि दुसरं कुणीच नव्हतं समोर. आणि दुसरे जे होते ते तीन घटक होते, समाज घटक होते. तीन समाज घटक असे होते की जे या सत्तांतरामध्ये अडथळे आणू शकत होते. इंग्रजांच्याकडून ब्राह्मणवाद्यांच्या झोळीत सत्ता जाण्यासाठी मध्ये जे तीन अडथळे त्यांना दिसत होते त्याच्यामध्ये पहिला अडथळा होता मुस्लिमांचा. तो जो मुस्लिम विद्रोह होता त्या काळामध्ये, त्या काळातल्या सगळ्या मुस्लिम खासदारांनी संविधानच्या समितीवर बहिष्कार टाकला की आम्हाला हा देशच मान्य नाही आणि या देशाचं संविधान पण मान्य नाही, त्यामुळे आम्ही या संविधान समितीवर, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर आम्ही बहिष्कार टाकला. तर हा होता मुस्लिम विद्रोह, पहिला सगळ्यात मोठा अडथळा. दुसरा त्याच्यापेक्षा छोटा अडथळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळ. बाबासाहेबांना जेव्हा संविधान सभेमध्ये घेतलं गेलं नाही, कारण ते कुठल्याच मतदारसंघात निवडून आलेले नव्हते, त्यामुळे आपोआप ते संविधान समितीमध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ते येऊ शकत नव्हते. नियमाप्रमाणे येऊ शकत नव्हते. पण तरी ते इंग्रजांकडे गेले, इंग्लंडला गेले, तिथल्या प्रधानमंत्र्यांना भेटले की तुम्ही काहीतरी करा आणि मला भारताच्या लोकांवर दबाव टाका आणि मला संविधान समितीमध्ये घ्यायला त्यांना भाग पाडा. पण इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी हात वर करून दिले. ते म्हणाले डॉक्टर आंबेडकर आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही, ते काय करतील ते भारतातले काँग्रेसवादी करू शकतात, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, आम्ही काही करू शकत नाही. इंग्रजांनी हात वरती करून दिले. बाबासाहेब भारतात आले परत. त्यांनी समोर बघितलं, प्रयत्न करून बघितला, दबाव आणण्यासाठी एक स्वतंत्र अशी एक नवीन राज्यघटना तयार केली. पहिली राज्यघटना बाबासाहेबांनी तयार केलेली पहिली राज्यघटना म्हणजे स्टेट्स अँड मायनॉरिटीज हे जे त्यांचं पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे ती पहिली राज्यघटना. तो एक मेमोरंडम होता की जो त्यांनी नेहरूंना सादर केला की तुम्ही मला संविधान समितीत घेत नाही, काही हरकत नाही, पण आम्हाला दलितांना हे अशा प्रकारचं संविधान पाहिजे. त्याचा मेमोरंडम नेहरू सरकारला सादर केला. तो पण एक दबाव आणून बघितला बाबासाहेबांनी, तरी काँग्रेसवाले मान्य करत नव्हते की नाही तुम्ही संविधान सभेमध्ये येऊ शकत नाही, कारण तुम्ही नियमानुसार कुठल्याही मतदारसंघात निवडून आलेलं नाही असं कारण सांगून त्यांनी टाळलं. आणि नंतरच्या काळामध्ये मग मुस्लिम विद्रोहाची त्यांनी सोडवणूक केली. मुस्लिमांचा विद्रोहाचं समाधान कसं करायचं, मुस्लिम विद्रोहाचा अडथळा कसा दूर करायचा
तर त्यांनी देशाचे 2 तुकडे केले आणि 2 तुकडे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान तयार करून त्यांनी मुस्लिमांना देऊन टाकलं. आणि मग आता बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली दलित विद्रोहाची सोडवणूक कशी करायची, तर त्याच्यासाठी त्यांनी तो एक मार्ग शोधला की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घ्यायचं. म्हणजे बाबांना पुण्याच्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आणलं, काँग्रेसनेच निवडून आणलं. म्हणजे जे काँग्रेसवाले आजच्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये येऊ द्यायला विरोध करत होते. बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बाबासाहेब म्हणतात मी संविधान सभेत जाऊ नये म्हणून काँग्रेसवाल्यांनी दरवाजे खिडक्या तर बंद करूनच घेतल्या, पण ज्या काही छोट्या छोट्या फटी होत्या त्या फटी पण त्यांनी बुजल्या, जेणेकरून मी संविधान सभेत प्रवेश करू शकणार नाही. हे आजच्या संध्याकाळपर्यंतची परिस्थिती. आणि रात्रीतनं नेमकं काय घडलं माहित नाही, नेमके दोघांमध्ये काय करार झाली माहित नाही, नेमकं दोघांमध्ये काय बोलणं झालं माहित नाही. दुसऱ्या दिवशी काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना डायरेक्ट पुण्याच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभं केलं आणि बाबासाहेबांना निवडून आणलं. आणि नंतर मग त्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये डायरेक्ट मसुदा समितीचे अध्यक्ष, जे फटीतून बी येऊन द्यायला तयार नव्हते, त्यांनी बाबासाहेबांना डायरेक्ट मंचावर अध्यक्ष म्हणूनच बसून टाकलं, मसुदा समितीचे अध्यक्ष. या बाबासाहेब तुम्हाला कसं पाहिजे का, तर मग त्याच्यामध्ये त्यांचं जे काही ठरलं असेल त्याच्याप्रमाणे आपण सांगू शकतो की जसं पाकिस्तानला 2 तुकडे देऊन त्यांचं समाधान केलं आणि मुसलमानांचा अडथळा दूर केला सत्तांतरामधला, तसं बाबासाहेबांना 2 प्रकारची आरक्षणं देऊन संविधानाच्या मार्फत त्यांनी दलित विद्रोहाचं शोषण केलं. ते बाबासाहेब संविधान सभेमध्ये आले आणि मग पुढचा जो प्रवास आहे बाबासाहेबांचा तो काँग्रेस सोबतच आहे, मंत्रिमंडळात येणं वगैरे वगैरे. लक्षात घ्या, संविधान तयार झाल्यानंतर मग जेव्हा देशाच्या राज्यकारभार प्रत्यक्ष हाताळायला सुरुवात झाली तेव्हा मग काँग्रेसवाल्यांचं खरं स्वरूप बाहेर आलं. त्यांनी बाबासाहेबांवर एवढे अन्याय केले की जेणेकरून बाबासाहेबांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि लोकसभेचाही राजीनामा द्यावा लागला आणि ते बाहेर पडले. आणि त्याच्यानंतर मग आपण तो सगळा पुढचा, पण त्यांचं काम तोपर्यंत होऊन गेलं होतं, तोपर्यंत संविधान तयार होऊन गेलं होतं, तोपर्यंत देशाचा कारभार सुरळीत सुरू झालेला होता. आता त्यांना बाबासाहेबांचा काही अडथळा वाटत नव्हता. बाबासाहेबांनी आता कितीही आंदोलनं केली आणि किती मोठं चळवळ केली तरी त्यांना काही फरक पडला नव्हता, कारण त्यांचा दगडाखालचा हात काँग्रेसवाल्यांचा निघून गेला होता. आता 2 विद्रोह त्यांनी सोडवले, एक आरक्षणाच्या मार्गाने आणि एक भारताचे तुकडे करून. तिसरा जो विद्रोह होता तो होता ओबीसीचा विद्रोह. स्वामी पेरियार यांच्या नेतृत्वाखालचा ओबीसी विद्रोह. आता हा जो विद्रोह आहे हा विद्रोह सोडवता न येणारा विद्रोह होता. लक्षात घ्या, बघा विद्रोह तेव्हा सोडवता येतो जेव्हा काहीतरी देऊन सुटका करून घ्या, बाबा याच्यापासून जरा काहीतरी देऊन टाका आणि आपली सुटका करून घ्या. ओबीसी विद्रोह हा असा विद्रोह आहे की जो थोडंफार काही देऊन चालत नाही, की तर पूर्णच द्यावं लागतं, पूर्ण खुर्चीच द्यावी लागते असं समजा. म्हणून मग जो विद्रोह सोडवता येत नाही तो विद्रोह दडपावा लागतो, दडपून टाकावा लागतो. आणि मग त्यांनी हा जो ओबीसीचा विद्रोह आहे तो दडपायला सुरुवात केली. नेहरूंनी मंत्रिमंडळाच्या म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला नेहरू सत्तेत बसले, मंत्रिमंडळ बनवलं आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पहिला ठराव मांडला की स्वतंत्र भारतामध्ये पुढच्या ज्या 10 वर्षानंतरच्या जनगणना होतील त्या जनगणनांमध्ये ओबीसीची जनगणना बंद. ओबीसीना दडपण्याचं पहिलं कलम ओबीसी जनगणना बंद. तोपर्यंत ओबीसीची जनगणना जातीय जनगणना होत होती इंग्रजांच्या काळात, पण इंग्रजांचं राज्य गेलं आणि स्वकीयांचं राज्य आलं
तर पहिलं कलम त्यांनी आपल्यावर लादलं ते म्हणजे ओबीसी जनगणना बंद, म्हणजे ओबीसी विद्रोह दडपण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर बाबासाहेबांच्या प्रयत्नांनी आणि स्वामी पेरियार यांच्या प्रयत्नांनी कलेक्टर आयोग गठन करावं लागलं. कलेक्टर आयोगाचं 1953 साली त्याचा रिपोर्ट 1955 आला आणि नंतर त्यांनी कलेक्टर आयोग कायमचा वासनात गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. हा एक दुसरा क्रम आपल्यावर त्यांनी लागलं, लक्षात घ्या. पण मग एकदम कलेक्टर आयोगाला विरोध करता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं, कलेक्टर आयोगाप्रमाणे ओबीसीचा सवलती देण्याचं स्वातंत्र्य त्यांनी राज्यांना देऊन टाकलं. राज्यांनी काय करायचं ते करा ओबीसी साठी, आम्ही केंद्र काही करणार नाही. आम्ही भारताच्या स्तरावर केंद्र सरकारमध्ये आम्ही ओबीसीला काही देणार नाही अशी पळवाट काँग्रेसवाल्यांनी त्याच्यातून काढली आणि काही राज्यांनी ओबीसीसाठी कमिशन प्रयत्न करत असतो आणि त्याच्यापैकी एक म्हणजे हा ओबीसी विद्रोह. ओबीसी विद्रोह किती दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा 1967 पर्यंत ओबीसीचा जो विद्रोह संघटित झाला पूर्ण देशभर, त्याचा परिणाम असा झाला की 1967 ला ओबीसींनी 3 राज्य ताब्यात घेतली. ओबीसी चळवळ चालवणाऱ्यांनी 3 राज्य ताब्यात घेतले. 1967 ला तामिळनाडूमध्ये ओबीसीचा पक्ष जो होता डीएमके, द्रविड मुन्नेत्र कळघम, तामिळनाडूमध्ये या डीएमके पक्षाचा पहिला ओबीसी मुख्यमंत्री तामिळनाडूमध्ये 1967 ला. त्याच वर्षी बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर साहेब मुख्यमंत्री, ओबीसी चळवळीच्या जीवावर. त्याचा जो समाजवादी पक्ष होता बिहारमध्ये, यूपी मध्ये, एमपी मध्ये, इकडे 4-5 राज्यांमध्ये समाजवादी राम मनोहर लोहिया जे होते त्यांचा समाजवादी पक्ष होता आणि राम मनोहर लोहिया हे एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. ते जरी बनिया होते लक्षात घ्या तरी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी एक गोष्ट ओळखली होती की या देशामध्ये जर ब्राह्मणवादाला जर पराभूत करायचं असेल तर आपल्याला जाणीवपूर्वक ओबीसी नेतृत्व निर्माण करावं लागेल. हे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी समाजवादी पक्षातर्फे जाणीवपूर्वक राम नरेश यादव, कर्पूरी ठाकूर, मुलायम सिंग, लालूजी, कुशवाजी, ओबीसी मधून शेकडोने त्यांनी ओबीसी नेते आणि कार्यकर्ते निर्माण केले. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, ज्या ज्या राज्यामध्ये त्यांची पक्षाचं मुवमेंट होती त्या त्या राज्यामध्ये. तर ब्राह्मणवादाला जर पराभूत करायचं असेल तर ओबीसी नेते निर्माण केले पाहिजेत. हे जसं डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी ओळखलं आणि ते करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये स्वामी पेरियार यांनी जी काही सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट चालू केली, नंतर डीएमके पक्ष निर्माण केला, तर स्वामी पेरियारांनी जाणीवपूर्वक तिथे सुद्धा ओबीसी नेते निर्माण केले आणि ओबीसी मुख्यमंत्री बनवले. लक्षात घ्या. तर ओबीसी विद्रोह हा दडपला गेला नाही, तो केंद्र स्तरावर, दिल्लीच्या स्तरावर उद्रेक करणार होता ओबीसी विद्रोह. परंतु दिल्लीच्या तख्तावरून ओबीसी विद्रोह निर्माण होऊ नये म्हणून नेहरूंनी ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न राज्यावर सोपवला आणि त्याप्रमाणे राज्यात 3 राज्यामध्ये तो विद्रोह झाला, ओबीसीचा विद्रोह. लक्षात घ्या. तर हा झाला कलेक्टर आयोगाचा कालखंड की ज्याच्यामध्ये ओबीसीचा विद्रोह दडपण्याचा प्रयत्न झाला. हॅलो, हा कलेक्टर आयोगाच्या हॅलो, कलेक्टर आयोगाच्या कालखंडामध्ये ओबीसी विद्रोह दडपण्याचा जसा प्रयत्न झाला तसा ओबीसी विद्रोह हा जमिनीच्या वर यायला लागला. 3 राज्य त्यांनी ताब्यात घेतले, त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्यायचं. नंतर पुढे या ओबीसी विद्रोहामुळे काँग्रेस 1967 ते 1969 या 2 वर्षांमध्ये काँग्रेस कमजोर झाली ओबीसी विद्रोहामुळे. आणि काँग्रेस कमजोर झाल्यामुळे
काँग्रेसमधले जे प्रादेशिक नेते होते, चरणसिंगांसारखे, कामराज यांच्यासारखे काँग्रेसमधले दिग्गज नेते, या काँग्रेसमधल्या दिग्गज प्रादेशिक नेत्यांनी काँग्रेसला लाथ मारून स्वतःचे स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केले आणि काँग्रेस कमजोर केली. हा त्याचा साईड इफेक्ट, ओबीसीच्या विद्रोहाचा साईड इफेक्ट म्हणजे काँग्रेस कमजोर होणे संपूर्ण देशाच्या स्तरावर. ठीक आहे. हा तर हा झाला कालेश्वर आयोगाचा एक कालखंड. पण एका कालखंडाच्या अंतामध्ये दुसऱ्या कालखंडाचा जन्म होत असतो. लक्षात घ्या, आजोबा मरत असताना आपण नातवाची बीज पेरत असतो आणि नातू नंतर येते. आजा बेना नातू झाला तर पहिल्या कालखंडाच्या अंतामध्ये दुसऱ्या कालखंडाची बीज होती. ती कोणती बीज होती? ती प्रादेशिक स्तरावर जे काही ओबीसीचे आणि क्षत्रिय म्हणणाऱ्या जमीनदारांचे जे पक्ष स्थापन झाले होते प्रादेशिक स्तरावर काँग्रेसमधून बाहेर पडून, या सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या विरोधामध्ये जनता पक्षाची स्थापना केली. इंदिरा गांधीच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये, आणीबाणीच्या विरोधामध्ये या सगळ्या प्रादेशिक पक्षांनी, ज्यांच्यामध्ये ओबीसीचं वर्चस्व होतं, असे ओबीसीचे वर्चस्व असलेले राजकीय पक्ष जे प्रादेशिक होते, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपला एक जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला काँग्रेसच्या विरोधामध्ये. आणि जनता पक्षाची स्थापना होत असताना ओबीसी नेत्यांनी अट टाकली की आम्ही तुमच्या बरोबर तेव्हाच येऊ जेव्हा तुम्ही कालेलकर आयोग अंमलात आणला पाहिजे, तर आम्ही तुमच्या सोबत येऊ. आता ओबीसीचं वर्चस्व इतकं वाढलं होतं त्या काळामध्ये की ज्याच्यामुळे जनता पक्षामध्ये जे काही जनसंघी होते, ब्राह्मण, जनसंघी ब्राह्मण, RSS, त्यावेळेस भाजप नव्हता, त्यावेळेस जनसंघ होता. आता वास्तविक जनसंघाचे 3-4 खासदार पण त्या काळामध्ये निवडून येत नव्हते. परंतु त्या जनसंघाला खरं म्हणजे जनता पक्षात घेण्याची काहीच गरज नव्हती. परंतु जनता पक्षाचे गठन करणारे त्यावेळेचे जे काही महर्षी होते, ते ज्याला आपण जसं गांधीजी काँग्रेसमध्ये होते तसं जनता पक्षामध्ये जयप्रकाश नारायण यांचं एक महत्त्व होतं गांधीजींप्रमाणे. तर जयप्रकाश नारायण हे समाजवादी ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक जनता पक्षाच्या मध्ये जनसंघाला घेतलं. बरं, फक्त घेतलं नाही, ज्यांचे 4ही खासदार निवडून येत नाही त्यांचे 75 खासदार जनता पक्षात निवडून आले जनसंघाचे. हे कोणामुळे झालं? हे जयप्रकाश नारायण नावाच्या समाजवादी ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक जनसंघाच्या कलेने निर्णय घेतले, म्हणून जनसंघाचं वजन जनता पक्षामध्ये वाढलं. आता लक्षात घ्या की जनता पक्षामध्ये 2 शत्रू आहेत, एकमेकांचे 2 शत्रू जनता पक्षामध्ये एकाच घरामध्ये. एक म्हणजे ओबीसी शक्ती आणि दुसरी म्हणजे ब्राह्मणी शक्ती. या 2 शक्ती उभ्या, ब्राह्मण शक्ती आणि ओबीसी शक्ती जनता पक्षामध्ये. आणि या दोघांमध्ये खूप संघर्ष झाला त्या काळामध्ये कालेलकर आयोगासाठी, कारण जनसंघ तयार नव्हता. मग मोरारजी देसाईंना सत्ता चालवायची होती, प्रधानमंत्रीपद टिकवायचं होतं, म्हणून या दोन्ही शत्रूंमध्ये समन्वय साधण्याच्या प्रयत्नामध्ये मोरारजी देसाईंनी असं सांगितलं की कालेलकर आयोग जुना झालाय, आता आपण मंडल आयोगाची नियुक्ती करू. म्हणजे आजचं मरण उद्यावर. लक्षात घ्या, मंडल आयोगाची स्थापना करून मोरारजी देसाईंनी 2 वर्षासाठी आपली खुर्ची पक्की केली. तर ज्यावेळेस मंडल आयोगाचा रिपोर्ट येईल त्यावेळेस बघू असं म्हणून मग त्यांनी मंडल आयोगाचं गठन केलं. मग मंडल आयोग पर्व सुरू झालं आणि मंडल आयोगाने संपूर्ण देशभर फिरून सगळे शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, सामाजिक शास्त्रज्ञ, हे सगळे जे तज्ञ लोक होते, अभ्यासू लोक होते, विद्वान लोक होते आणि प्रत्यक्ष चळवळीमध्ये काम करणारे आमदार, खासदार, त्यावेळेचे मंत्री, त्यावेळेचे कार्यकर्ते, गल्ली बोळातले, या सगळ्यांच्या मुलाखती मंडल कमिशनने घेतल्या. पूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंडल आयोग फिरला आणि देशभर सगळी आकडेवारी गोळा केली. सगळ्या राज्यांना पत्रही लिहिलं, प्रत्यक्ष जाऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या. त्याच्यामध्ये एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, हे तुमचं हे सगळं जरा तात्विक आणि शास्त्रीय पद्धतीने जे सांगतो त्याच्यात कंटाळा आला असेल तर सांगतो.
एक गंमत म्हणून मंडळ आयोगाने सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं की तुमच्या राज्यामध्ये ओबीसीची नेमकी काय स्थिती आहे, नोकऱ्यांमध्ये, राजकारणामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये ओबीसीची नेमकी काय स्थिती आहे, शेतकऱ्यांमध्ये, हे तुम्ही आम्हाला त्याचा डेटा द्या, असं पत्र मंडळ आयोगाने सगळ्या राज्यांना पाठवलं. सगळ्या राज्यांनी आपापल्या परीने माहिती दिली. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांची सत्ता होती, ज्योती बसू मुख्यमंत्री होते, हे बंगाली ब्राह्मण, एकमेव असा मुख्यमंत्री ज्योती बसू कम्युनिस्टांचा मुख्यमंत्री जो बंगाली ब्राह्मण, त्याने मंडळ आयोगाच्या त्या पत्राचं उत्तर काय द्यावं. त्या पत्राचे उत्तर ज्योती बसूंनी असं दिलं की आमच्या पश्चिम बंगालमध्ये ओबीसी नावाची जात, ओबीसी नावाचा वर्ग अस्तित्वातच नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला पश्चिम बंगालमधला ओबीसीचा डेटा देऊ शकत नाही, असं पत्र त्यांनी मंडळ आयोगाला पाठवून दिलं. त्यावेळेस ते पत्र बरंच गाजलं. मी त्यावेळेस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. पत्र लिहून विचारलं, काय विचारलं मी, की पश्चिम बंगालमध्ये ओबीसी जाती नाही, नावी नाही, धोबी नाही, कुंभार नाही, कुणीच नाही पश्चिम बंगालमध्ये. मग तुमचे केस कापण्याचं काम काय ब्राह्मण करता का? पश्चिम बंगालमध्ये केस कापण्याचं काम ब्राह्मण करतात का? मडकी घडवण्याचं काम ब्राह्मण करतात का? कोण करतं? कारण तुम्ही तर म्हणता की इथं कुंभार नाही, नावी नाही, धोबी नाही, कुणीच नाही. असा प्रश्न विचारणारा पत्र मी ज्योती बसूंना पाठवलं. हा एक वेगळा किस्सा मी तुम्हाला याच्यासाठी सांगितला की या देशाचा ब्राह्मण स्वतःच्या हिताविरुद्ध जर एखादी गोष्ट जात असेल किंवा ओबीसीचं काही कुठे थोडंफार बदल होणार असेल तर तिथं ब्राह्मण कसा आळवा येतो आणि त्यासाठी स्वतःची तर्कबुद्धी गहाण ठेवतो, अक्कल गहाण ठेवतो, नैतिकता गहाण ठेवतो, सगळं काही गहाण ठेवतो. जरी तुम्ही ब्राह्मणाला विद्वान म्हणत तर मार्क्सचा अभ्यास करणारा विद्वान ज्योती बसू, हे जगाचं सगळ्यात मोठं क्रांतिकारक तत्वज्ञान म्हणजे मार्क्सवाद, आणि त्याचा अभ्यास करणारा आणि त्या चळवळीचा नेता असलेला ज्योती बसू जर ब्राह्मण म्हणून जर एवढा खालच्या स्तरावर येत असेल तर याचा विचार करा ओबीसींनो की तुमच्या शत्रूचं खरं स्वरूप काय आहे आणि तुम्हाला किती मोठा लढा करावा लागणार आहे याची कल्पना तुम्हाला आली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे ज्योती बसूंचे उदाहरण दिलं. तर मंडळ आयोगाच्या पर्वामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक झाली, लक्षात घ्या, कालेलकर आयोगाचं जे पर्व होतं त्याचा अभ्यास ब्राह्मणवाल्यांनी केला, आरएसएसने, बीजेपी वाल्यांनी केला. मग आता ही ओबीसी चळवळ मंडळ पर्वात प्रवेश करते आहे तर हिला रोखायचं कसं? कारण कालेलकर पर्वामध्ये 3 राज्ये यांनी ताब्यात घेतली, मंडळ पर्वामध्ये पूर्ण देश ताब्यात घेतली. तर मंडळ पर्वामधल्या ओबीसींना दडपण्यासाठी, त्यांचा विद्रोह नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी काही डावपेच, काही धोरणं आखली आरएसएस वाल्यांनी. आणि त्याच्यामध्ये पहिलं धोरण हे होतं की ओबीसीच्या प्रत्येक जातीमधून त्या जातीचा नेता निर्माण करा, जाणीवपूर्वक जातीचा नेता निर्माण करा, नावी समाजाचा नावी नेता, धोब्याचा धोबी नेता, असे नेते निर्माण करा, हे त्यांनी धोरण आखलं. आणि हे धोरण काँग्रेसवाल्यांनी आणि भाजपवाल्यांनी बरोबर राबवलं. 1985 नंतर हे पहिलं धोरण, म्हणजे हे जे भुजबळ, मुंडे, उमा भारती, कल्याण सिंग हे जे काही निर्माण झाले त्या काळामध्ये तो काही योगायोग नव्हता. एकदम अचानक असे कसं काय निर्माण झाले, सगळं अगदी काय म्हणतात ते कुठलं पीक आल्यासारखं, काँग्रेस गवत आल्यासारखं, काँग्रेस गवत आल्यासारखं. तर हे ओबीसी नेत्यांचं जे काँग्रेस गवत त्या काळामध्ये आलं ते आरएसएसच्या धोरणानुसार आलं. कारण आरएसएसची धोरणं काँग्रेस राबवते आणि भाजपाही राबवते. आणि जे प्रादेशिक पक्ष आहेत ब्राह्मणवाले, ममता बॅनर्जी असेल, केसीआर असेल, हे जे ब्राह्मण प्रवृत्तीचे जे आहेत प्रादेशिक पक्षांमध्ये ते सुद्धा आरएसएसच्या नियंत्रणाखाली चालतात. कारण ते सुद्धा हे धोरण राबवतात. ममता बॅनर्जीने पश्चिम बंगालमध्ये हे धोरण आजपर्यंत राबवलेलं आहे, लक्षात घ्या. तर जातीचे नेते निर्माण करा
धोबी नेता, माळी नेता, चिप्पी नेता निर्माण करा, म्हणजे ओबीसी नेता निर्माण होणार नाही. तर जातीचा नेता हा ओबीसीचा नेता होऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे ओबीसी नेते निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली आणि त्यासाठी धोरण आखलं गेलं आणि ते धोरण काँग्रेसने आणि भाजपने 1985 पासून राबवायला सुरुवात केली. दुसरं एक धोरण, मंडळ आयोगाचा जो अटंबम आहे याला जर निरस्त करायचं असेल, काय म्हणतात त्याला, डिस्पोज, काय म्हणतात त्याला, जर करायचं असेल मंडळ आयोगाच्या बॉम्बला, तर आपल्याला धर्माचा बॉम्ब टाकला पाहिजे. लक्षात घ्या, धर्माचं क्षेपणास्त्र, ब्राह्मणी संस्कृतीचं क्षेपणास्त्र ते म्हणजे राम मंदिर. लक्षात घ्या, म्हणजे राम मंदिराच्या ढिगाऱ्याखाली आपण मंडळ आयोग दडपून टाकू, गाडून टाकू. त्यासाठी मग रामरथ यात्रा, गीता आणि सगळ्या ज्या पूर्ण देशभर दंगली, धार्मिक दंगली, हिंदू मुस्लिम हे मंडळ आयोगाच्या पर्वामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. जाणीवपूर्वक ती कोणती बाणं होती, तलाक 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 नाही, मुसलमान शहाबानू, मुस्लिमांचे शहाबानू प्रकरण सुप्रीम कोर्टाने उकरून काढलं जाणीवपूर्वक. म्हणजे सगळे सुप्रीम कोर्टवाले, हे बघा, RSS ची शक्ती ही नागपूरच्या त्या रेशीम बाग मध्ये नाही आहे. रेशीम बाग फक्त काय काम करते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले ब्राह्मणवादी लोक पेरतात. सर्वोच्च न्यायालयामध्ये, हायकोर्टामध्ये, नंतर नियोजन आयोगामध्ये, नंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या विचारांची माणसं, IB, CBI, ED, CD काय जे असेल ते सर्व त्याच्यामध्ये सगळे RSS ची लोक त्यांनी बरोबर पेरलेली असतात. आणि एखादा निर्णय काही घ्यायचा असेल आणि तो राबवायचा असेल तर ते बरोबर सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करतात. तर तसा तो राम मंदिराचा जो निर्णय झाला की राम मंदिराच्या प्रश्नावरून हिंदू मुस्लिम दंगली पेटवणे आणि हा जो ओबीसी म्हणून जागृत होत आहे त्याला पुन्हा हिंदू धर्माकडे आणणं, म्हणजे तो ओबीसी कडे जाणार नाही, म्हणजे तो मंडळ रथाकडे जाणार नाही, म्हणून त्याला रामरथाकडे आणण्याचा प्रयत्न करा. म्हणून ती रामरथ यात्रा आळवणीच्या माध्यमातून त्यांनी काढली. हा मंडळ आयोगाचा पर्वाचा एक प्रवास आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कालेलकर पर्वामध्ये जे ओबीसी नेते निर्माण झाले होते ते सर्व नेते ओबीसी चळवळीतून आलेले होते. लक्षात घ्या. आणि म्हणून ते खंबीर होते, प्रामाणिक होते. त्यांनी जनता पक्षातही जोरदार लढा दिला ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात. आणि जनता दलाचं जेव्हा गठन झालं तर जनता पक्षात ओबीसी नेत्यांचा फक्त प्रभाव होता. जनता पक्षात ओबीसी नेत्यांचा प्रभाव. पण जनता दलाचं जेव्हा गठन झालं त्या जनता दलाच्या गटामध्ये ओबीसी नेत्यांचं वर्चस्व होतं. जनता पक्षात प्रभाव होता, जनता दलात वर्चस्व निर्माण झालं. आणि हे वर्चस्व एकतर्फी होतं, निर्णायक होतं, दादागिरी करणारं होतं. कारण जनता दलात भाजपा नव्हतं. जनता पक्षात भाजपा होतं, म्हणजे जनसंघ होतं. लक्षात घ्या. पण जनता पक्षाचा अनुभव गाठीशी धरला ओबीसी नेत्यांनी. आणि जनता दलाचं गठन करताना ओबीसी नेत्यांनी काय सांगितलं की आपल्याला एकाच वेळेस काँग्रेसच्याही विरोधात काढायचं आहे, भाजपच्याही विरोधात काढायचं आहे. म्हणून जनता दलामध्ये भाजप नको आणि तो नाही जनता दलात. आणि त्यामुळे ओबीसी नेत्यांचं एकतर्फी वर्चस्व जनता दलामध्ये असल्यामुळे जनता दलाचं सरकार आल्याबरोबर मंडळ आयोग त्यांना लागू करावा लागला 11 महिन्याच्या आतच. आणि मंडळ जनता पक्षाचं सरकार केव्हा पडलं, मंडळ आयोगाचा रिपोर्ट येण्याच्या आधी जनता पक्षाचं सरकार पाडलं. कारण जनता पक्षाचं सरकार जर राहून गेलं आणि जनता पक्षाचं सरकार असतानाच जर मंडळ आयोगाचा अहवाल लोकसभेत सादर झाला तर जनता पक्षाच्या सरकारला मंडळ आयोग स्वीकारावा लागेल, लागू करावा लागेल. आणि ते होऊ नये म्हणून मंडळ आयोगाचा रिपोर्ट येण्याच्या आधीच
सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन जनता पक्षाचं सरकार पाडलं. अगदी मोरारजी देसाईंच्या संमतीने मी का म्हणतोय तर त्याचे पुरावे आहेत म्हणून. कारण त्यावेळेचे जे सगळ्यात मोठे समाजवादी नेते होते एस.एम. जोशी यांनी आपल्या मी एस.एम. नावाच्या चरित्रामध्ये त्यांनी हा पुरावा लिहून ठेवला आहे की मोरारजी देसाईच्या संमतीने सरकार पडलं. कारण मोरारजी देसाई पण ब्राह्मण, त्यांना माहित होतं की मी जर प्रधानमंत्री असेल आणि माझ्या समोर जर मंडळ कमिशनचा अहवाल आला तर मला तो लागू करावाच लागेल. म्हणून मोरारजी देसाईच्या संमतीने जनता पक्षाचं सरकार सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन पाडलं. लक्षात घ्या, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या, म्हणजे ओबीसीच्या विरोधात काय काय कोण कोण कशा पद्धतीने काम करतं हे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला पुढची लढाई लढण्यासाठी. कारण लढाई जेव्हा आपण मैदानात उतरून करत असतो तेव्हा आपल्या पूर्वजांचा काय अनुभव होता या बाबतीमध्ये त्याचाही थोडाफार आपल्याला अभ्यास करून त्याच्यातून बोध घेऊन मग पुढची चढाई करावी लागते, मग पुढची लढाई करावी लागते. तर जनता पक्षानंतर जनता दलाच्या गटांमध्ये मंडल आयोगाच्या पर्वामध्ये जनता दलाच्या गटांमध्ये जाणीवपूर्वक ठरवून भाजपला आतमध्ये घेतलं नाही आणि निर्णय घेतला की ओबीसीचा मंडल आयोग तेव्हाच लागू होईल जेव्हा ओबीसी एकाच वेळेस काँग्रेसच्याही विरोधात लढेल आणि भाजपच्याही विरोधात लढेल, तरच ओबीसीला काहीतरी मिळेल. नाही तर काँग्रेसकडून जीव वाचवायचा म्हणून भाजपची युती करा आणि भाजपकडून जीव वाचवायचा म्हणून राहुल गांधीकडे चला. हा जो काही उद्योग, हा जो काही धंदा आता सुरू झालेला आहे नवीन, तो तुम्हाला तुमच्यासाठी धोकेदायक आहे. तो तुमच्यासाठी धोकेदायक आहे. ओबीसी जेव्हा एकाच वेळेस काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात लढतो तेव्हाच ओबीसीला काहीतरी मिळतं, त्याशिवाय मिळत नाही. त्याशिवाय मिळत नाही. हा अनुभव 1990 साली सगळ्यांना आला, लक्षात घ्या. आणि म्हणून ते जे काही त्या काळामध्ये RSSने धोरणं आखली होती, पहिलं धोरण म्हणजे प्रत्येक जातीचा नेता निर्माण करा आणि तो नेता दलाल, अज्ञानी, लाचार, एखादं पद मिळण्यासाठी आपल्या मागे फिरणारा अशा माणसालाच नेता बनवा त्या जातीचा. म्हणजे एखाद्याचं सट्ट्याचं दुकान असेल, एखादा मोठा गुंड असेल, एखादा दरोडेखोर असेल, त्याला त्याच्या जातीचा नेता बनवा म्हणजे तो नेहमी आपल्या पायाशी राहील. एखादा भ्रष्टाचारी, त्याला करू द्या, खूप भ्रष्टाचार करू द्या, त्याच्या फायदे जमा करा आणि जेव्हा तो काही वाटेल किंवा हा काहीतरी वेगळं करतोय त्याला उचलून डायरेक्ट टाका जेलमध्ये. अशा पद्धतीचे नेते जाणीवपूर्वक माळी समाजातून, तेली समाजातून, न्हावी समाजातून त्या जातीचे नेते निर्माण केले गेले, लक्षात घ्या. दुसरं धोरण त्यांनी काय अवलंबलं की मंडल आयोगाचा फॉर्म जर निरस्त करायचा असेल तर धर्माचं क्षेपणास्त्र लागावं लागेल. म्हणून रामरथ यात्रा वगैरे त्या राम मंदिराचं नियोजन त्यांनी केलं. हे दुसरं.